हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। अर्थ खात्यासाठी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आग्रही, सुनेत्रा पवार यांच्यासह मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेणार। रामरक्षा वाचता येत नाही आणि चालले आंदोलन करायला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंना टोला। चेंबूर दुर्घटनेच्या अहवालावरून महापौर आयुक्तांमध्ये संघर्ष, चौकशी समितीच्या अहवालावरून महापौर संतापल्या, कंत्राटदार जबाबदार असल्याचं म्हटल्यानं रितू तावडे यांची नाराजी। ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा, केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर दौऱ्याला महत्त्व, श्रीकांत शिंदे यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता। धनंजय मुंडेंच्या वाढदिवसानिमित्त बीडमध्ये बॅनरबाजी, भावी कॅबिनेट मंत्री म्हणून बॅनरवर उल्लेख। भाजप आमदार सुरेश धस यांचा जयंत पाटील यांना इशारा, जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये, अधिवेशनात केलेल्या आरोपांनंतर धस आक्रमक। एनडीएमध्ये जाण्याबाबत शरद पवार गटात चाचपणी, जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आमदार खासदारांची बैठक झाल्याची माहिती, अंतिम निर्णय शरद पवारच घेणार। सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षपदाला राष्ट्रवादीतूनच आव्हान, राष्ट्रीय अध्यक्षपदाची फेरनिवडणूक घ्या, राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंग यांची मागणी। नागपूरमध्ये उबाठाच्या रामरक्षा आंदोलनाचा वाद पेटणार, आंदोलनानंतर भाजप मंदिर परिसरात महायज्ञ करणार। तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो, अशी ठाकरेंची अवस्था, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका, सीजेपीच्या आंदोलनामध्ये स्वतःची पोळी भाजण्याचा ठाकरेंचा प्रयत्न, शिंदेंचं वक्तव्य। इगतपुरीत पर्यटकांवरील हल्ल्याप्रकरणी 9 जणांना अटक, तरुणीची छेड काढल्यावरून वाद। रिक्षावाल्याशी अनैतिक संबंधातून पतीची हत्या, पतीच्या शरीराचे 3 तुकडे करून टाकले जंगलात, 11 महिन्यांनी फुटलं बिंग, नवी मुंबईच्या ऐरोलीमधला धक्कादायक प्रकार। सलग 3ऱ्या दिवशी श्रीरामपूर बंदची हाक, हॉटेल व्यावसायिकाच्या हत्येनंतर बेमुदत बंदची हाक, गुन्हेगारी टोळ्यांविरोधात उद्या महामोर्चा निघणार। धाराशिवच्या भूममधील दूध भेसळ प्रकरणात धक्कादायक खुलासे, 6 महिन्यात 23,04,70,000 लिटर भेसळयुक्त दुधाची विक्री झाल्याचा संशय। चालू आठवडाही कोरडात जाण्याची शक्यता, 20 जुलैनंतरच मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्ह, हवामान विभागाची माहिती। सुपर अल निनो नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक तीव्र होणार, सध्या मराठवाड्यात दुबार पेरणीचं संकट, विदर्भात जलसाठे आटले। राज्यात पाऊस ओसरताच भाजीपाला प्रचंड महाग झाला, किरकोळ बाजारात भेंडी, गवार, ढोबळी मिरची 1,200 रुपयांच्या घरात। नवी मुंबईमधून आजपासून आंतरराष्ट्रीय उड्डाणं, पहिल्या 3 आठवड्यात अबुधाबी, दुबईसाठी सेवा, आखातात जाणाऱ्यांसाठी सुविधा। देशभरातल्या शाळा कॉलेजमध्ये सर्वंकष लैंगिक शिक्षण लवकरच लागू केले जाणार, केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायालयात माहिती। महागाईनं लक्ष्मण रेषा ओलांडली, किरकोळ महागाई दर 4.38 रुपयांवर, व्याजदर कपातीची शक्यता धूसर।